तर 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे। सत्ता संघर्षाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। तर त्यांच्या टीकेवर आज संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं तेही पाहूयात। तर पाहूयात दोन्ही नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय। आपल्या इकडे तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होतं। आमचंही असंच आहे। आमच्याकडे तिसरी घंटा असते आचारसंहितेची, आणि ती घंटा वाजली की आम्ही आपली पोझिशन घेतो। पण एक गोष्ट आहे, चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो, तसा आम्हालाही मिळतो। ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात। म्हणजे महाराष्ट्राने बघितलं, 2019 साली प्रयोग झाला, कट्यार पाठीत घुसली, काळजात नाही पाठीत घुसली। आणि मग 2022 साली आम्ही प्रयोग केला, आत्ता होती गेली कुठे। त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात। साहेब, काल देवेंद्र फडणवीस भाषणात असं म्हटले की 2019ला कट्यार पाठीत घुसली असा प्रयोग झाला। त्यांना आता आयुष्यामध्ये 2024 नंतर नाटकं, एकांकिका हेच करायचं आहे, दुसरं काम काय त्यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।